अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे विद्युल्लते समान रूप सिंहवासिनी त्रिनेत्र खड्ग ढाल पाशचक्र हाती धरिले जियेने माथी शोभे चंद्रकोर रूप दिसे भयंकर सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे हाती ढाल तलवार घेऊनी कन्या सभोवार युद्धा लागे तत्पर अंग विभूती जियेच्या दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी ललिता राजराजेश्वरी वर देत असे ग्रंथाला म्हणे या ग्रंथातील सुती जे नित्य पठण करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चये पूर्ण ग्रंथ करता पठण त्याचे होईल कल्याण इह सौख्य परत्र साधन होईल जाणा निश्चये मधु कैठवाचा संहार मी वधिला महिषासुर शुंभ निशुंभ असुर कैसे वधिले रणामाजी या प्रसंगाचे पठण जे करीती भक्तजन त्यांचे मनोरथ पूर्वीन वरदान देईन मी त्याते ग्रहपीडा न बाधिती पापे त्यासी न लागती दूर संकटे पोहती पठण मात्रे ग्रंथाच्या दारिद्र्य जाई पळून नष्ट होई ज्ञान प्राप्त होई सद्गुण पठण मात्रे ग्रंथांच्या शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठण मात्रे ग्रंथाच्या सहस्त्र आणि एकशत इथुके पाठ जो करीत प्रसन्न होऊनी त्याप्रत ध्यानी दर्शन देईन मी अष्टमी चतुर्थीशी नवमी पठण करावे यादनी पाप सर्व जळून जाईल जाणा निश्चय सदैव माझे भक्त राहतील आनंदात विरह दुःख कधी न होत मम भक्तांची निश्चय त्याची नाही शत्रुभय त्याची नाही राजभय शस्त्र अस्त्र अग्निभय त्याची नाही निश्चय त्याची नाही चोरभय मार्गी नाही लूटभय जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूनी सर्वदा त्याची नाही जलभय नाही त्याची अरण्यभय व्याघ्र सर्प विषभय नाही त्याची निश्चय म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथपठण राहावे करीत स्वये दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या परम कल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाते हारित रोग व्याधी समस्त पठण मात्रे नष्ट होती ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठण होतं तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे ज्या गृही ग्रंथपठण मी तेथे राही जाण सर्व विपत्ती निवारीन सुखी ठेवूनी भक्तासी भक्तिदान होम हवन मज करीते ते समर्पण त्यावरी संतोषन वरदान त्याते देईन मी ना शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठण करीत आपदातून मुक्त होत सर्व बाजूनी सर्वदा माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम मनुष्य निर्भय होऊन सुखी होईल सर्वदा या ग्रंथाचे पठण करीत शत्रू ज्यांचे नष्ट करीत सुख होय प्राप्त पठण मात्रे ग्रंथाच्या अशांत मने होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत पीडा सर्व ग्रहजनित पठण मात्रे नष्ट होती बालकाते बालग्रह न पीडित मैत्री राहे अतूट सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथाचे पिशाच राक्षस भूत पठण मात्रे पळून जात सर्व आपदा होती शांत पठण मात्रे ग्रंथाच्या 1 वर्ष देवता पूजन 1 वर्ष करिता दान जे फळ होई निर्माण ग्रंथ पठणे ते मिळे एकदा करिता श्रवण पाप जाई जळून देवी आरोग्य प्रदान करी त्या भक्ताची निश्चय रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात या ग्रंथाते जो पठण करीत त्या सवे राहे मी सदा त्याची नाही व्याघ्रभय त्याची नाही शत्रुभय सिंह गज सर्पभय नाही त्याची सर्वदा नाही त्याची राजभय नाही त्याची चोरभय नाही त्याची युद्धभय रक्षित्या ते सर्वदा कोणी बैसोनी नावेद महासागरी प्रयाण करीत पडे चक्रवातात नाव बुडो लागत असे अथवा भयंकर युद्धात शस्त्र प्रहार होत पिशाच्य बाधेने पीडत महाव्यथेने पीडित असे ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण
विपत्ती कितीही महान, सुटे भक्त त्यातून या, करिता भक्त स्मरण, विपत्ती पळती जाण, शत्रू आणि जीव हिंस्त्र, पळती पाहुनी भक्ता ते, ऐसे ग्रंथांसी वरदान, देई दुर्गा चंडिका जाण, आणि पावे अंतर्धान, हिमालया माझारी, निर्भय होवनी समस्त, देव आपुले कार्य करीत, पृथ्वी झाली शांत, यज्ञ यागे करून या, रणांगणी जे पळत, उरले असुर जे असत, ते पाताळी लपत, जाऊनी राहती तेथवरी, ऋषी म्हणे नृपासी, भगवती जगदंबा परियसी, जगत रक्षण्या कारणासी, पुन्हा पुन्हा प्रकट थे, ते हे विश्व तिच्या अधीन, ती करी विश्वनिर्माण, भक्ता सुख समाधान, देऊनी सुखी ठेवितसे, प्रलय काळ जव होत, महाकाली प्रकटत, विश्वसंहार करीत, ऐसे महात्म्य दुर्गेचे, वाढता पापाचा भार, तीच करीत असे संहार, विश्वव्यापुनी सर्वत्र, खेळ खेळी जगदंबा, मनुष्य वर्तता सात्विक, देई सौभाग्य तयाप्रत, अहंकार गर्व करीत, दारिद्र्य पाठी लावित असे, ऐसी दुर्गा परमेश्वरी, प्रगटली जाणा भूवरी, ती ते पूजिता सत्वरी, सौख्य प्राप्ती होत असे, मार्कंडेय पुराण, सावर्णिक मन्वंतर जाण, देवी महात्म्ये फलश्रुती पूर्ण, द्वादशाध्याय गोडहा, स्वस्ती दुर्गा सप्तशती, अध्याय 12वा समाप्तम.